नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ आज तामसा कडकडीत बंद। काल दिनांक 15 जानेवारी रोजी तामसा शहरात रात्री 9:10च्या सुमारास तामसा भागात दगडफेक झाली। मुलींची छेड काढली कारणावरून तामसा शहरात 2 गटात भांडण झालं व त्या भांडणात तामसा शहरात अनेक दुकानांवर दगडफेक करण्यात आली व पोलिसांच्या गाड्यांवर पण दगडफेक करण्यात आली। सकाळपासून तामसा शहर बंद ठेवण्यात आले व पोलिसांचा मोठा बंदोबस्त तामसा शहरात लावण्यात आला। दगडफेक करून दहशत निर्माण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा, तामसा येथील रहिवाशांची मागणी। त्या दगडफेकीचं प्रत्युत्तर देण्यासाठी काही जणांना दगडफेक करावं लागेल पोलीस स्टेशन। पण आता हे सगळं प्रकरण त्या चिंगी आहे ती बारलिंगाच्या देवस्थानाच्या या कार्यक्रमापासून सुरू आहे। काल जी आमच्या बारलिंगाची यात्रा होती त्याच्यात काही मुलींची छेडछाड झाली। रात्री आम्ही सगळं शांत होतं, पण रात्री नंतर 10च्या नंतर सगळं गोटेफेक झाली। व्यापाऱ्याच्या दुकानावर गोटे फेकले, विकून गेले, त्याचा परिणाम झाला। त्या निषेधात आम्ही आज तामसा बंद ठेवला। गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यात आली। तामसा इथे काल काही अज्ञात म्हणजे जवळपास 25 ते 50 जणांनी तामसा पूर्ण मार्केट आणि जुन्या गावामध्ये दगडफेकीचं फेक करून भीतीचं वातावरण अजून दहशत निर्माण केली आहे। त्याच्या निषेधार्थ तामसा मार्केट पूर्ण कडकडीत बंद आहे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करून योग्य कारवाई करण्यात यावी ही आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशन। काल झालेल्या प्रकरणाचं रात्री दगडफेक सगळ्या मार्केटमध्ये दुकानांना गावानं चौकात जाऊन दगडफेक केली त्यांनी। त्याचा निषेध म्हणून आम्ही आज गुन्हेगाराला पकडण्यात यावं, त्याच्यावर कारवाई करण्यात यावं, त्याच्यासाठी आम्ही मार्केट बंद ठेवून निषेध पाळणार आहे। गुन्हेगारावर कारवाई यावी। हदगाव प्रतिनिधी प्रशांत खंदारे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।